श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यंदा कर्तव्य आहे 2025 मध्ये 5 राशींच्या लोकांच्या डोक्यावर पडतील अक्षदा. तुमच्या लग्नाचा आहे का योग? ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष खूप खास असणार आहे. कारण नवीन वर्ष काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात अपार आनंद आणि यश घेऊन येणार आहे. वास्तविक ज्योतिषशास्त्रानुसार 2025 मध्ये काही राशींसाठी लग्न शक्य आहे. 2025 मध्ये ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती बदलेल. असे मानले जाते की जेव्हा कुंडलीत शुक्र बलवान असतो तेव्हा व्यक्तीचे प्रेम जीवन आनंदित राहते. या राशी आहेत ज्यांचे नवीन वर्षात लग्न होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत 2025 मध्ये कोणत्या राशींना शुभ विवाहाची शक्यता आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. पहिली राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीचे लोक जे अविवाहित आहेत आणि बऱ्याच काळापासून जोडीदाराच्या शोधात आहेत, तर तुमचा शोध यावर्षी पूर्ण होऊ शकतो. तुम्हाला एक नवीन योग्य जीवनसाथी मिळू शकतो आणि तुमचे लग्न होऊ शकते. विशेष जानेवारी ते एप्रिल महिन्यात या काळात अविवाहित लोक विवाह करू शकतात. याशिवाय लग्न योगाचे भाकीत सांगितले आहे की वृषभ राशींच्या लोकांसाठी हे वर्ष चांगले राहणार आहे. जे लोक कोणाशी तरी प्रेम करत आहेत किंवा नातेसंबंध आहेत, तुमचा दोघांचा एकमेकांचा विश्वास वाढलेला आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर 7 फेरे घेऊन 7 जन्माच्या पवित्र बंधनात जाऊ शकता. अविवाहित लोक जे लग्न करण्याचा विचार करत आहेत त्यांना आयुष्यासाठी जोडीदार मिळणार आहे आणि हे सूर्य आणि शुक्राच्या मदतीने शक्य होणार आहे. कुंडलीत दोन्ही ग्रह स्थिर स्थितीत असून नवीन जीवन स्थिरावची असणार आहे. हीच योग्य वेळ आहे. हे वर्ष तुमच्या जोडीदाराबरोबर अनेक आनंदाचे क्षण घेऊन येणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर घट्ट बंधनाचा आनंद घेणार आहात. यानंतरची राशी आहे सिंह राशी. सिंह राशींच्या लोकांसाठी यावर्षी लग्नाची जोरदार शक्यता दर्शवली जात आहे. वर्षाच्या सुरुवातीला कोणीतरी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतो. एप्रिल महिन्यात या राशींच्या लोकांचे लग्न होण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे. या कालावधीत शनी तुम्हाला तुमच्या जीवनातील कर्मसंबंधाशी जोडण्यास मदत करेल. जे आधीपासून नात्यात आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष शुभ राहणार आहे. ज्योतिषी शास्त्रानुसार ज्योतिषीय कुंडलीत एक आत्मकेंद्रीय आणि लक्ष वेधून घेणारा सदस्य मानला जाणार आहे. सिंह समर्पित आणि कर्तव्यदक्ष सहकारी आहे. विश्वास आणि काळजी घेणारे सिंह त्यांच्या भागीदारिकांना खूप लक्ष, काळजी आणि संरक्षण प्रदान करत असतात. यानंतरची राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी, तुम्ही तुमचे वैवाहिक नाते मजबूत कराल, तर दुसरीकडे तुम्ही सर्जनशील कारणामुळे तुमच्या जीवनसाथीपासून दूर असणार आहात. यावर्षी तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. तुमच्या आयुष्यात मुलांच्या आगमनाने तुमचा आनंद वाढणार आहे. तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा तुमच्या कौटुंबिक वातावरणातही आनंदाचे वातावरण राहणार आहे. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हे वर्ष खूप आनंददायी जाणार आहे, पण तुम्हाला जीवनसाथी शोधण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. परंतु जुलैनंतर काही गोष्टी तुमच्या बाजूने वळायला लागतील, कारण या काळात शनी आणि गुरु हे दोन्ही ग्रह तुमच्या राशीवर लक्ष केंद्रित ठेवणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्या राशीवर चांगला परिणाम दिसून येत आहे, ज्यांच्या प्रभावाने नवीन नातेसंबंध तयार होतील. तुमच्या जीवनाची सुरुवात चांगली होईल. तुमचे आयुष्य जे दीर्घकाळ टिकेल ते दीर्घकाळ टिकणार आहे. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या जोडीदाराबरोबर अत्यंत निष्ठावान आणि संरक्षणात्मक असतात. त्या बदल्यात ते त्यांच्या जोडीदाराकडून अशीच अपेक्षा करत असतात. त्यांना सहजपणे हेवा वाटू लागतो, म्हणून त्यांना विश्वास ठेवण्यास आणि एखाद्यावर विश्वास ठेवण्यास वेळ लागू शकतो. यानंतरची राशी आहे मकर राशी. हे वर्ष वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनाने उत्तम जाणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवणार आहात, आनंदाचे क्षण साध्य करणार आहात, ज्यामुळे तुमच्या प्रेमाला हानी पोहोचणार नाही, पण ती अधिकच वाढणार आहे. तसेच कोणत्याही विषयावर तुमच्यामध्ये मतभेद होणार नाहीत. हे वर्ष लव्हमेटसाठी खूप फायदेशीर असणार आहे. जर तुम्हाला तुमचे प्रेम कोणाकडे व्यक्त करायचे असेल तर तुम्ही ते सांगू शकता आणि तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकणार आहे.
कुटुंबाशी तुमचे संबंध सकारात्मक राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दर्शवली जात आहे. गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या सामाजिक जीवनात सौभाग्य प्राप्त होऊ शकते. तुमच्या विद्यमान मित्रासोबत तुमचे लोकप्रियता वाढण्याची शक्यता दाट दर्शवली जात आहे आणि तुम्ही नवीन सामाजिक संपर्क देखील बनवू शकणार आहात. त्यातून तुमचं कर्तृत्व आणि वर्चस्व सिद्ध होणार आहे. यानंतरची राशी आहे ती म्हणजे मीन राशी. हे वर्ष मीन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देणार आहे. जे अद्याप अविवाहित आहेत किंवा नातेसंबंध आहेत आणि त्यांच्या जोडीदाराशी लग्न करू इच्छितात. जर तुम्ही तुमच्या नात्याबद्दल गंभीर असाल आणि तुमच्या जोडीदारासह एकनिष्ठ असाल तर हा कालावधी तुम्हाला तुमच्या नात्याला पुढे नेण्याची संधी प्राप्त करून देणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला यशही मिळू शकते. यावर्षी तुमच्या आवडीच्या व्यक्तीबरोबर लग्न तुम्ही करू शकणार आहात. थाटामाटात संसार तुम्ही थटवू शकणार आहात. तुमच्या नात्यात प्रेम आणि आकर्षण आणण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळणार आहे. विवाहित जोडप्यासाठी हानिकारक असू शकते. काही मोठा वाद होऊ शकतो आणि यामुळे तुमच्या नात्यात दुरावाही येऊ शकतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.